भारताचं चंद्रायन लँडिंग हे पूर्ण देशाने बघितलं आणि सगळ्या जगाने बघितलं आणि त्याच्यानंतर भारतीयांना खूपच अभिमान वाटला। आपले जे शास्त्रज्ञ आहेत इस्रोचे त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आपण जे त्या पोलवरती उतरलो तिथे कुठलाही देश पहिले उतरलेला नाही आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये काय होईल याविषयी मीडियामध्ये खूप चांगलं कव्हरेज आलेलं आहे। आणि खास तर इस्रोचा जो वेबसाईट आहे तिथून त्यांनी हे जे लँडिंग आहे याचं डायरेक्ट प्रक्षेपण केलेलं होतं आणि त्या प्रक्षेपणाला अक्षरशः कोट्यावधी व्ह्यूज जे आहेत ते यूट्यूब वरनं मिळाले। तर त्याच्यामुळे सगळं जग त्याच्याकडे कसं बघत होतं हे आपल्याला पूर्णपणे साफ होतं। भारतीयांना अभिमान वाटला। भारतीय मीडियांमध्ये बहुतेकांनी त्याला चांगलं कव्हरेज दिलं। फक्त काही आंबट शौकीन लोक म्हणाले की आपल्याला तिथे जायची गरज काय होती, आपण हा खर्च का करतो आहे, यामुळे आपलं नेमका काय फायदा होणार आहे। या विषयावरती मी आज जास्त बोलणार नाही कारण याचे फायदे अनेक आहेत आणि जे इस्रोचे डायरेक्टर आहेत त्यांनी अगदी क्लिअरली सांगितलेलं आहे की या अभियानापासून भारताला अजून काय फायदे होणार आहेत, आपलं तंत्रज्ञान कसं डेव्हलप होईल, आपले स्मॉल स्केल सेक्टर कसं डेव्हलप होईल, आपलं इंडस्ट्री कसं डेव्हलप होईल वगैरे। तर त्याच्याविषयी मी बोलत नाही। आज मी फक्त एकाच महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहे की या आपल्या चंद्रयानाच्या लँडिंगवर पश्चिमात्य जे जग आहे, वेस्टर्न कंट्रीज ज्यांना आपण म्हणायचं, त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या आणि त्याला आपण काही प्रत्युत्तर देऊ शकतो का। सर्वात पहिले आपण प्रतिक्रिया घेऊ ग्रेट ब्रिटन म्हणजे युनायटेड किंगडम किंवा इंग्लंड यांची। इंग्लंडचे एक दोन लोक म्हणाले की भारत इथे का गेला, भारताकडे राहायला भारताच्या लोकांना स्वच्छ अजून व्हायची गरज आहे, त्यांना त्यांच्याकडे टॉयलेट्स नाहीत वगैरे। आपल्याला कळायला पाहिजे की स्वच्छ भारत अभियानमध्ये सत्य हे आहे की आता प्रत्येकाला टॉयलेट म्हणजे टॉयलेटच्या सुविधा या मिळालेल्या आहेत। दुसरं एक म्हणत होता की जे कर्ज ग्रेट ब्रिटन देतं किंवा जी मदत ग्रेट ब्रिटन देतं भारताला ती आता भारताने परत करायला पाहिजे कारण भारत आपला जो पैसा आहे तो बर्बाद करतो आहे। म्हणजे तिथले जे अँकर्स होते, तिथली जी मीडिया होती, त्यांची जी मेंटॅलिटी आहे ती म्हणजे आपण राजे आणि भारत हा आपला गुलाम आणि भारत असं मोठं काम कसं करू शकतो की जे आता ग्रेट ब्रिटनसुद्धा करत नाही आहे कारण त्यांची इकॉनॉमी आता जवळपास रिसेशनमध्ये सुरू गेलेली आहे। आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला होता तर त्यावेळेला जे ग्रेट ब्रिटनचे जे पंतप्रधान होते विन्स्टन चर्चिल, ज्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रेट ब्रिटनचं नेतृत्व केलं होतं, ते भारताविषयी काय बोलले होते याची आपल्याला कल्पना असावी की हा देश तुटेल, या देशाची प्रगती होणार नाही, हा बास्केट केस आहे वगैरे वगैरे। आता मी जास्त इतिहासामध्ये जात नाही परंतु आता हे सांगू इच्छितो की ग्रेट ब्रिटन किंवा युनायटेड किंगडम किंवा युरोप किंवा जगातला कुठलाही देश आता भारताला आर्थिक मदत देत नाही। आर्थिक मदत जगाकडनं घेणं हे भारताने 2010 पासूनच थांबवलेलं आहे आणि आता जी काही थोडीफार मदत असते ती म्हणजे व्यापार वाढवण्याकरता केलेली मदत असते, ज्यामध्ये कमर्शियल इंटरेस्ट असतात। ही काही ती एड नसते, मदत नसते की दिली आणि संपलं, तसं नाही। तर हे त्यांचं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। अमेरिकेचं वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाइम्स यांनी ज्या वेळेला भारताविषयी बोलले होते त्यांनी सांगितलं होतं की दोन शास्त्रज्ञ एका रूममध्ये बसलेले आहेत आणि त्यांना एक भारताचा एक भारतीय एका गाईला घेऊन त्यांना भेटायला येतो आहे आणि त्याचं शीर्षक होतं की भारताची स्पेस क्लबमध्ये एंट्री, म्हणजे एक गाय घेऊन आपण स्पेस क्लबमध्ये एंट्री केली होती। आणि त्याच्या आधी इस्रोचं एक असं पण चित्र पब्लिश झालेलं होतं की ज्यावेळेला इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जी आहे ती बैलगाडीमध्ये किंवा रिक्षामध्ये रॉकेट्सचे पार्ट घेऊन किंवा सायकलवरती रॉकेट्सचे पार्ट घेऊन ही
जात होती. पण आजची फॅक्ट अशी आहे की आज इस्रोनी जे यश मिळवलेलं आहे, ज्यामुळे आपण सर्वात स्वस्तामध्ये सॅटेलाईट लॉन्चिंग करतो. त्यामुळे आपण अनेक एशियन देशांच्या जे सॅटेलाईट त्यांना लॉन्च करायचे आहेत किंवा युरोपियन देशांचे सॅटेलाईटसुद्धा आपण लॉन्च करतो आहे आणि लो ऑर्बिटमध्ये आपण सर्वात स्वस्त जे सॅटेलाईट्स आहेत ते लॉन्च करतो. म्हणजे आज इस्रो ही एक वर्ल्ड क्लास कंपनी झालेली आहे आणि इस्रोनी जे काम केलेलं आहे त्याचाच फायदा आपलं जे जो मिसाईल प्रोग्राम आहे, म्हणजे जो क्षेपणास्त्र प्रोग्राम आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळालेलं आहे. म्हणजे म्हणायचं असं की इस्रोची सुरुवात झाली पहिले सॅटेलाईट लॉन्च व्हेकल, मग त्याच्या पुढची जी जास्त रेंज होती ती होती ऑग्युमेंटेड सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. त्याच्या पुढची जी अजून जास्त रेंज होती ती होती पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल आणि त्याच्या पुढची जी रेंज होती त्याला म्हणायचं GSLV जिओ सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. आणि यामुळेच आपलं जे शस्त्र आहेत क्षेपणास्त्र त्याच्यामध्ये आपलं कन्व्हर्शन करण्यात आलं. आता आपण अग्नी म्हणतो, अग्नी 1, अग्नी 2. हे खरं म्हटलं तर सॅटेलाईट लॉन्च व्हेकलचं एक व्हर्शन आहे. अग्नी 3 जे 3 ते 4 हजार किलोमीटर जाऊ शकतं हे ASLVचं व्हर्शन आहे. अग्नी 4 किंवा अग्नी 5 जे क्षेपणास्त्र आहे हे PSLV म्हणजे पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकलचं व्हर्शन आहे, ज्यामुळे आपली जी क्षेपणास्त्र आहे ती 4 ते 5 हजार किलोमीटर एवढी दूर पोहोचू शकतात. म्हणजेच आपले जे शत्रू आहेत खास तर चीन हे आपल्या रेंजच्या खालती आहे. कारण जर चीनी क्षेपणास्त्रांनी जर भारतावरती क्षेपणास्त्रांचा हल्ला केला तर आपल्याकडे चीनवरती प्रतिहल्ला करण्याची क्षमता आहे आणि अशी क्षमता निर्माण करायला वर्षाचा वेळ लागतो. आणि हे केवळ आपल्याकडे म्हणजे इस्रोचं तंत्रज्ञान असल्यामुळे आपल्याला ते जमलेलं आहे. याच्याशिवाय एकाचं मी अजून सांगू इच्छितो, आपण सगळेच गुगल मॅप वगैरे वापरत असतो ज्याच्या मदतीने आपले ड्रायव्हर सगळीकडे फिरतात वगैरे. तर त्याचंच व्हर्शन गगन नावाचं जे आहे ते इस्रोनी बनवलेलं आहे आणि त्यामध्ये माझे सख्खे नातेवाईक डॉक्टर सुरेश केबे हे त्यामध्ये इन्वॉल्ड होते, जे इस्रोमध्ये या प्रोजेक्टवरती काम करत होते. तर थोडक्यात इस्रोची प्रगती ही नक्कीच चांगली आहे आणि वेस्टर्न वर्ल्डला जे आंबट द्राक्ष नावाचा प्रकार आहे तो केवळ त्यांना पोटदुखी आहे की इतकं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्लबमध्ये भारताने कशी त्याच्यामध्ये एंट्री केली. आता मी थोडंसं अमेरिकेविषयी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करेन. अमेरिकन ऑफिशियल जी हे होती ती भारताला अनुकूल होती की भारत प्रगती करतो आहे. परंतु अमेरिकन मीडियामध्ये अनेक दीड शहाणे आहेत. न्यूयॉर्क टाइम्स आहे, वॉशिंग्टन पोस्ट आहे, काही वर्तमानपत्र की त्यांना वाटतं की त्यांना भारताला सगळ्या प्रकारचा उपदेश देण्याची त्यांची क्षमता आहे. ते जे म्हणतील त्याचप्रमाणे भारताने वागावं, भारत असं कसं करू शकतो. अजून एक दीड शहाणी संस्था आहे BBC ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी, त्याच्याविषयी आपल्याला माहिती आहे. तर या सगळ्यांना पोटदुखी ही निर्माण झालेली होती की भारत असं कसं करू शकतो, ज्या वेळेला कुठलेही वेस्टर्न देश म्हणजे इंग्लंड असो की फ्रान्स असो की जर्मनी, या 3 मोठ्या शक्ती आहेत युरोपमधल्या, ते असं काहीच करत नाही आहे. आता सध्या रशियाचं सुद्धा जे सॅटेलाईट लॉन्चिंग आहे ते सगळं बंद आहे, कारण ते आता त्याची इकॉनॉमी ही मागे पडलेली आहे. चीन आणि अमेरिका करतं, परंतु त्यांची अर्थातच आर्थिक ताकद ही अफाट आहे आणि ते करू शकतात. पण फॅक्ट ही अशी आहे की आपण सुद्धा आता त्यांना तोडीस तोड असं देतो आहे. मला फक्त 2 मिनटं बोलायचं आहे काही प्रतिक्रिया पाकिस्तानमधल्या प्रतिक्रिया अतिशय मजेदार होत्या. पाकिस्तानमधल्या लोकांना ज्यावेळेला विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे भारताविषयी की त्यांनी हे सॅटेलाईट चंद्रायन लॉन्च केलेलं आहे, तर पाकिस्तानी लोक सांगत होते मग त्याच्यात विशेष काय, चंद्रावरती पाणी नाही, पाकिस्तानमध्ये सुद्धा पाणी नाही. चंद्रावरती इलेक्ट्रिसिटी नाही, पाकिस्तानमध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी नाही. चंद्रावरती खळगे आहेत, खड्डे आहेत, ते पाकिस्तानमध्ये सुद्धा आहेत. तर भारतीयांनी पाकिस्तानमध्ये यायला पाहिजे होतं
ते चंद्रावरती कशाला गेले. तर थोडक्यात हे जे वेस्टर्न वर्ल्ड आहे काहीतरी कारण करून आपला हा प्रोग्राम सॅबोटाज करण्याचा प्रयत्न करू शकेल आणि आपला नंबर 1 शत्रू जो चीन आहे तो सुद्धा त्याला सुद्धा प्रचंड पोटदुखी आहे. म्हणजे पहिले 2 दिवस चंद्रयान उतरल्यानंतर चीनकडून कुठलीही रिॲक्शन नव्हती. त्यांना आश्चर्य वाटले की भारत असं कसं करू शकतो, भारत आमच्याशी कॉम्पिटिशन कशी करू शकतो. आणि 3 दिवसानंतर जो लेख पब्लिश झाला त्याच्यामध्ये फक्त कंपॅरिझन होती की भारताचा स्पेस प्रोग्राम किंवा भारताचा अंतराळ प्रोग्राम आणि चीनचा अंतराळामधला प्रोग्राम. आणि त्यांचं म्हणणं एकच होतं की चीन हा भारताच्या अंतराळ प्रोग्रामपेक्षा पुष्कळ पुढे आहे. हे थोड्या प्रमाणामध्ये खरं पण असेल, परंतु लक्षात असावं की आपण अत्यंत कमी खर्चामध्ये हे सगळं करतो आहे. तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अंतराळामध्ये जे वेगवेगळे प्रयोग करायचे आहे त्या करायला आपल्याकडे तंत्रज्ञान डेव्हलप होईल. आणि या तंत्रज्ञानाला हे सगळे ड्युअल यूज्ड टेक्नॉलॉजीज असतात ज्या आपल्याला इतर क्षेत्रामध्ये वापरून देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावता येईल. तर हे मुख्य चंद्रायनच्या लँडिंगचं सर्वात महत्त्वाचं यश आहे, जे मान्य करायला बाकीचे देश जे आहेत ते तयार नाहीत. पण आपण आपले प्रोग्राम हे चालूच ठेवावे आणि भारतीयांना हे जे झालेलं आहे याविषयी नक्कीच अभिमान वाटतो आहे. आणि इस्रोचे सायंटिस्ट यांचं आपण कौतुक हे करायलाच पाहिजे. आणि येणाऱ्या काळात अनेक नवीन प्रोग्राम सुरू राहतील, त्यांनासुद्धा यश लाभो अशीच सगळ्या भारतीयांची इच्छा असेल. थांबतो. जय हिंद.